नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग डायरेक्ट पीसवर। आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे 14 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे, म्हणजेच 15 इंचावर टिक करायची आहे। तर 38 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। डीप गळ्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे आणि आर्महोलची मार्किंग करायची आहे 5.5 इंचावर, म्हणजे 6 ला 2 रेषा कमी। अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर 38 साईजचं ब्लाउज असल्यामुळे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। 38 साईजचा चौथा भाग करायचा आहे 9.5 आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंच व अशा प्रकारे रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। त्यासाठी कमर आहे 30 इंच, त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे 7.5 इंच। त्यापुढे शिलाई मार्जिन 2 इंच व पाठीमागील टक्ससाठी 1 इंच आणि आता आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर आता आपल्याला आर्महोलची गोलाई देण्यासाठी आपल्याला अगोदर अर्धा इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे रेषा ड्रॉ करून घ्यायची व त्या रेषेपासून आपल्याला 1.25 इंचावर एक मार्किंग करायची आहे व आर्महोलला गोलाकार द्यायचा आहे, म्हणजेच मुंड्याला गोलाकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपल्याला करायची आहे गळ्याची मार्किंग पाठीमागील। तर मी गळा घेत आहे 2 इंच, कारण गळ्याला डिझाइन बनवायची म्हणून मी गळा कमी घेत आहे। इथं तुम्ही 2.25 किंवा 2.5 इंचही घेऊ शकता 38 साईजसाठी। व गळ्याची लांबी घेत आहे 9 इंच व त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 इंचावर एक मार्किंग केली आहे व खालच्या बाजूने गळ्याची रुंदी घेतली आहे 2.5 इंच व अशा प्रकारे गळा ड्रॉ करून घेतला आहे। आता आपल्याला केलेली मार्किंगवरूनच आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे। अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे। तर आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे। त्यासाठी अगोदर आपल्याला हुकाच्या बाजूने अर्धा इंच वाढवून कटसाठी आणि खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता याला रेषा ड्रॉ करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। तर आपल्याला त्या रेषा सोडून आपल्याला पाठीमागील भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे व जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर आपली मार्किंग करून झाली आहे। आता आपल्याला प्रिन्सेस कटसाठी आर्महोलच्या बाजूने 1 इंच वाढवून घ्यायचं आहे व खालच्या बाजूने 2 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण प्रिन्सेस कटच्या टक्सच्या शिलाईमध्ये खालचं 2 इंच घेतलेलं अंतर शिलाईमध्ये जातं, त्यासाठी आपल्याला 2 इंच हे वाढवून घ्यावं लागतं। तर आता आपल्याला घ्यायचा आहे समोरचा गळा। तर मी समोरचा गळा घेत आहे 2 इंच व गळ्याची लांबी घेत आहे 6 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करून घ्यायचं आहे, म्हणजे 6.5 इंचावर एक मार्क करायची आहे व खालच्या बाजूने गळ्याची रुंदी घेत आहे 2.5 इंच आणि आता गळ्याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे गळ्याला गोलाकार देऊन झालेला आहे। आता आपल्याला टक्स पॉईंटची रुंदी घ्यायची आहे 4 इंच व हुकाच्या बाजूने अर्धा इंच सोडून आपल्याला रुंदी घ्यायची 4 इंच आणि खालच्या बाजूने घ्यायची आहे 3.5 इंच अशा प्रकारे। आणि अशी रेषा आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला 38 साईजसाठी प्रिन्सेस कटचा टक्स घ्यायचा आहे 10.5 इंचावर व अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आणि जे आपण खालच्या बाजूने 2 इंच अंतर वाढवून घेतलं होतं ते आपल्याला इथे अशा पद्धतीने घ्यायचं आहे 2 इंच आणि उंची पण आपल्याला
2 इंचच घ्यायची आहे व रेषा अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला केलेली मार्किंग ही कट करून घ्यायची आहे। मी इथं मुंड्याला समोरचा आकार दिलेला नाही, कारण नंतर मी समोरचा मुंडा कट करणार आहे, म्हणजेच आर्मोलला गोलाई नंतर देणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व भाग कट करून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला करायची आहे बाहीची कटिंग। तर अशा प्रकारे मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे। ब्लाउज पीस ही आपल्याला 4 पदरी करून घ्यायची आहे ब्लाउज पीस, आणि त्यावर आपल्याला आता ब्लाउजची बाहीची उंची टाकायची आहे। त्या अगोदर आपल्याला बाहीची रुंदी घेण्यासाठी आपल्याला पाठीमागील भागाचा आर्मोल मोजायचं असतं। वरच्या बाजूने अर्धा इंच सोडून आणि शिलाई मार्जिन 2 इंच सोडून आपल्याला आर्मोल अशा प्रकारे मोजायचं असतं। इकडच्या बाजूने शिलाई मार्जिनचं 2 इंच सोडायचं असतं, वरच्या बाजूने अर्धा इंच सोडायचं असतं व अशा प्रकारे आर्मोलची आपल्याला गोलाई मोजायची असते। तर आपली गोलाई येत आहे 8 आणि 2 रेषा इतकी। तर आता आपण अगोदर बाहीची लांबी घेऊयात। तर बाहीची लांबी आहे 5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करून घ्यायचं आहे। जर अस्तरची बाही असेल तर आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यावं लागतं व बिना अस्तरची बाही जर असेल तर आपल्याला 1.5 इंच प्लस करून घ्यावं लागतं शिलाईसाठी। अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आपल्या बाहीची रुंदी आलेली आहे 8 इंच आणि 2 रेषा इतकी गोलाई। तर अशा प्रकारे आपल्याला रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे 2.25 इंचावर, म्हणजेच आपल्याला 2.25 इंचावर आपल्याला बाही डाऊन करायची आहे। त्यासाठी मी 2.25 इंचावर एक मार्किंग केली आहे व अशा प्रकारे हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे तिरकी रेषा मारायची आहे आणि आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आकार येण्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो। त्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंच वाढवून अशा पद्धतीने। तर खालच्या बाजूने आपल्याला बाहीची गोलाई टाकायची आहे। आपली बाहीची गोलाई 12 इंच, त्याचा आपल्याला अर्ध करायचा आहे, म्हणजे 6 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच। तर आपण इथे आर्मोल मोजत आहोत। आपल्या आर्मोलची गोलाई आलेली आहे 8 इंच आणि 2 रेषा व त्यापुढे शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर आपले पॉईंट जोडून झालेले आहेत। तर आता आपण कटिंग करून घेऊयात। तर पाहू शकता आपल्या पूर्ण भागाची कटिंग झालेली आहे। बाहीला आपल्याला पुढच्या भागाची गोलाई द्यायची राहिलेली आहे, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पुढच्या बाजूचा गोलाकार देण्यासाठी कट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा व काही अडचण असेल तर विचारा, मी नक्की सांगेन।